चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। नाश्ता असो किंवा लहान मुलांचा टिफिन, माझ्या घरी तर आठवड्यातून 2 वेळा तरी हा नाश्ता केला जातो। पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 1 वाटी बारीक रवा घातलेला आहे। रवा आपल्याला 2 ते 3 मिनटं छान भाजून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनटं छान भाजल्यानंतर आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि 1 वाटी इतकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। जितका रवा असेल ना तितकंच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि एका परातीमध्ये ते काढून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण थोडं थंड झाल्यानंतर हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे। मिश्रण जास्त कोरडं वाटत असेल तर हाताला थोडंसं पाणी लावून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता बघा, मस्त एकदम मऊसूत इथे पीठ आपलं मळलं गेलेलं आहे। थोडंसं पीठ हातावर घेऊन आपल्याला छोटे छोटे बॉल्स याचे तयार करून घ्यायचे आहेत। तर एकदम स्मूथ बॉल याचे तयार करून घ्यायचे आहेत। अजिबात ह्याचे क्रॅक गेले नाही पाहिजेत। एकदम स्मूथ बॉल इथे तयार करून घेतलेत ना तर नाश्तासुद्धा दिसायला खूप छान दिसतो। तर अशाच पद्धतीने सगळा नाश्ता आपल्याला करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता बघा, अजिबातसुद्धा या नाश्त्याला क्रॅक गेलेले नाही आहेत। मस्त एकदम स्मूथ बॉल्स इथे आपले तयार झालेले आहेत। आता जेवढे ही बॉल्स इथे तयार झालेले आहेत ते आपल्याला चाळणीमध्ये घेऊन वाफवून घ्यायचे आहेत। हे बॉल्स आपण तयार करतानाच कढईमध्ये एका साईडला पाणी गरम करत ठेवायचं आहे, जेणेकरून हा नाश्ता पटकन तयार होतो। तर इथे पाणी आपलं गरम झालेलं आहे। आता पाण्यावरती आपल्याला चाळणी ठेवून द्यायची आहे। तुम्हाला हवं असेल तर स्टँडसुद्धा ठेवू शकता खाली आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 10 ते 12 मिनटं याला छान वाफ येऊ द्यायची आहेत, म्हणजे छान बॉल्स आपले हे शिजतील। आता आपण इथे बघूया आपला नाश्ता इथे तयार झाला आहे की नाही। थोडंसं हाताने आपल्याला चेक करायचं आहे। हाताला जर ओलं लागत असेल तर पुन्हा आपल्याला 2-3 मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। पण बघू शकता तुम्ही हाताला अजिबात हे मिश्रण लागत नाही आहे। तर गॅस बंद करायचा आहे आणि हे बॉल्स आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याला एक थोडासा तडका द्यायचा आहे, त्यामुळे हा नाश्ता आणखीनच जास्त टेस्टी लागतो। तर पॅनमध्ये इथे मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर इथे अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत। 2 हिरव्या मिरच्या मी इथे उभ्या कट करून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि सगळं 2 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे बॉल्स घालायचे आहेत आणि 2 मिनटं ह्याला छान परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता बघा, याचा कलरसुद्धा काय मस्त येतो आणि कलरसाठी आपल्याला याच्यावरती अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे, त्यामुळे हा आणखीनच नाश्ता छान दिसतो। त्यानंतर यामध्ये इथे मी थोडंसं किसलेलं गाजर घातलेलं आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण गाजर घातल्यामुळे दिसायलासुद्धा हा नाश्ता छान दिसतो आणि खाण्यासाठीसुद्धा अतिशय टेस्टी लागतो, त्यामुळे अगदी थोडंसं मी इथे घातलेलं आहे। त्यानंतर आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे। तुम्ही यावरती चाट मसाला घालू शकता, सांबर मसालासुद्धा घालू शकता, त्यामुळे ह्याला आणखीन जास्त वेगळी टेस्ट येते आणि खाण्यासाठीसुद्धा खूप टेस्टी लागतो। हा एकच पद्धतीचा नाश्ता तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये सुद्धा करू शकता, खूप छान टेस्टी लागतो खरंच। अशा पद्धतीने एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि मस्त मऊसूद खाण्यासाठीसुद्धा खूप भारी लागतो। बघितलं ना मंडळी, करायला अगदी सोपा आहे आणि खायलासुद्धा तितका टेस्टी। रव्याचा हा झटपट होणारा नाश्ता तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा। इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये इथे मी 1 चमचा जिरं घातलेलं आहे। जिरं छान फुलू द्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत। 1 इंच आलं मी किसून घातलेलं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या मी ते बारीक कट करून घातलेल्या आहेत। 1 चमचाभर चिली फ्लेक्स घालायचे आहेत। चिली फ्लेक्समुळे आपल्या हा पदार्थाला कलर खूप छान येतो, दिसायला ते छान दिसतात। त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे। काळी मिरी पावडर इथे मी अर्धा चमचा घेतलेला आहे। सगळं साहित्य आपल्याला तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 1.5 वाटी पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1 वाटी रव्याचा हा नाश्ता तयार करणार आहे, त्यासाठी आपल्याला 1.5 वाटी इतकं पाणी लागणार आहे। पाणी छान गरम होऊ द्यायचं आहे, उकळू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा रवा घालायचा आहे। ते रवा घालताना आपल्याला थोडा थोडा करूनच घालायचा आहे, एकदम घालायचा नाही आहे, नाहीतर त्याच्या गुठल्या तयार होऊ शकतात। तर गुठल्या मोडत मोडत आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, त्याच्या गुठल्या होऊ द्यायच्या नाही आहेत। अशा पद्धतीने पाण्यामध्ये रवा सगळा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे। एका ताटलीमध्ये आपण हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि आता गरम असतानाच यामध्ये इथे मी 2 छोटे बटाटे
उघडून घेतलेले आहेत ते आपल्याला किसून घालायचे आहेत. तुम्ही जर मोठा बटाटा घेतला तर एक घेतला तरी चालेल. बटाटा हा किसून घ्यायचा आहे. बटाट्यामध्ये गुठल्या राहिल्या नाही पाहिजेत, त्यामुळे बटाटा हा किसून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथे मी चीज घेतलेलं आहे, जे लहान मुलांना तर खूप आवडतं आणि त्यामुळे लहान मुलं हा नाश्ता अगदी आवडीने खातील. चीज तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर आवडत असेल तर जास्त टाकलात तरी चालेल किंवा कमी टाकलात तरीसुद्धा चालेल. खाताना स्नॅक्स छान चीझी लागतो, त्यामुळे मी हा चीज घातलेला आहे. मस्त फ्लेवर येतो त्याचा, त्यामुळे थोडंसं चीज घातलं ना तो खूप छान लागतो. आता यामध्ये बारीक केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. थोडासा तेलाचा हात लावलात ना तरी चालेल, म्हणजे हाताला मिश्रण चिटकणार नाही. बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. मळलेल्या मिश्रणाचा आपल्याला अशा पद्धतीने एक रोल तयार करून घ्यायचे. बघा तुम्ही हातावरती किंवा पोलपाटावरती जरी हा रोल तयार करून घेतलात ना तरीही चालेल. तर आपल्याला रोल करताना जाड करायचं नाही, एकदम थोडासा पातळ करायचा आहे. जितका पातळ कराल ना तितके हे नाश्ता हा एकदम मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो तळल्यानंतर. तर तुम्ही बघू शकताय बघा अशा पद्धतीने हे मी रोल तयार करून असे छोटे छोटे मी इथे कट करून घेतले. बघा छोट्या भागमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजे तळताना मस्त एकदम हे क्रिस्पी तयार होतात. तर हा नाश्ता आपण स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतो. आदल्या दिवशी आपण हा स्टोअर करून आयत्या वेळेला तळू शकतो. जेवढे हवे तेवढे तळायचे आहेत, बाकीचे आपल्याला फ्रीजरमध्ये हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवून द्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकताय बघा तेल इथे छान गरम करून घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला हे घालायचे आहेत, पण तेल आपल्याला सुरुवातीला एकदम जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे. तर लो फ्लेमवरती आपल्याला सुरुवातीला हे घालायचे आहेत आणि त्यानंतर थोडासा गॅस फास्ट करून आपल्याला हे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी हा नाश्ता तुम्ही देऊ शकता. एखाद्या चटणीबरोबर किंवा तुम्ही सॉसबरोबर सुद्धा तुम्ही ह्याला खाल्लात तरी चालेल. तर तुम्ही बघू शकताय बघा मस्त एकदम झटपट नाश्ता आपला इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपला हा स्नॅक्स इथे तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा झटपट होणारा स्नॅक्स कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.